हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये मोठी उलटफेर झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, असंख्य लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहे आणि त्याचबरोबर मेचा हप्ता कधी भेटणार आहे याबद्दलची अपडेट समोर आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये ही अपडेट आलेली आहे आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, 30 एप्रिल नंतर जी ई-केवायसी प्रक्रिया संपलेली आहे, याच्यामध्ये मोठी उलटफेर झालेली आहे. मोठी बातमी समोर आलेली आहे. 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ही ब्रेकिंग न्यूज आहे आणि लाडक्या बहिणींनो, सोबतच महाराष्ट्राच्या जे उपमुख्यमंत्री साहेब आहे एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा आता एक भरभरून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पण ती कोणत्या बहिणींसाठी असेल? ज्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाहीये. त्यांची ई-केवायसी प्रक्रिया काही महिन्यांच्या कालावधीमध्ये सुरू होणार म्हणजे होणार असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये सर्वच अपडेट तुम्हाला देणार आहेत आणि सगळे ऑथेंटिक आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की जो मे महिन्याचा हप्ता आहे, मे महिन्याचा हप्ता तो जून महिन्याच्या 8, 9, 10 या तारखांमध्ये जी-आर येणार आणि 11, 12, 13 या तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार. याबद्दलची अपडेट मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे आणि हेच मंत्रिमंडळाच्या निर्णयांमध्ये पुढे आलेलं आहे लाडक्या बहिणींनो, की काय सेकंड वीक ऑफ जून मध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे वितरण होणार म्हणजे होणार. तर चला सगळंच तुम्हाला वाचून दाखवतोय. लाडकी बहीण योजनेत मोठा उलटफेर, 80 लाख महिला ठरल्या अपात्र. ही केवायसी ची मुदत संपताच आकडेवारी आली समोर. आणि बघा लाडक्या बहिणींनो, ही जी न्यूज आहे ना, लोकसत्ता या न्यूज पेपरची आहे. म्हणजे ते काही खोटं सांगणार नाही. लोकसत्ता न्यूज पेपर महाराष्ट्रामध्ये जे एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे, ते काही खोटं बोलणार नाही. राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. योजनेतील त्रुटी सुधारण्यासाठी देण्यात आलेली केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत संपल्यानंतरही अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी समोर आली. तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहे. तर तुमचं नाव या अपात्र यादीमध्ये आहे का? सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्ही जी ई केवायसी प्रक्रिया केलीच नाही, नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगा. केली असेल तरी सांगा, कारण आपल्याला माहिती पडणार आहे किती बहिणींनी ई केवायसी केली आणि अजून किती बहिणींनी ई केवायसी केलेली नाहीये. 2,46,00,000वरून लाभार्थी संख्या किती आहे? 1,66,00,000वरच पोहोचलेली आहे. महिला व बाल विकास विभागाकडून चालवण्यात जाणाऱ्या योजनेची जेव्हा सुरुवात झाली होती, तेव्हा एकूण लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 इतकी होती. मात्र आता ई केवायसी प्रक्रियेनंतर आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर ही लाभार्थ्यांची संख्या 80 लाख लाभार्थ्यांनी काय झाली आहे? कमी झालेली आहे. मग हे फक्त आताच झालंय का? नो. लास्ट इयर पासून, जून महिन्यापासून या सरकारने लाडक्या बहिणींना काय अपात्र करण्याचा एक निर्धार केलेला होता आणि तो निर्धार आता 30 एप्रिलला पूर्ण झालेला आहे आणि ऑलमोस्ट 80 लाख महिला आता या योजनेतून काय झालेल्या आहेत? बाद झालेल्या आहेत. योजनेचा मूळ लाभ केवळ गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाच्या वतीने ई केवायसी मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये काही महिलांनी ई केवायसी पर्याय निवडताना चुका केल्या, तर काहींचा पर्याय प्रक्रिया अपूर्ण होती. यासाठी शासनाने 30 एप्रिल पर्यंत ई केवायसी साठी विशेष मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर सुमारे किंवा समोर आलेल्या अहवालानुसार अनेक महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्णच केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे अर्ज बाद ठरण्यात आलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये, त्यांच्यासाठी जून महिन्याच्या एंडिंगला मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यासाठी आम्ही नवीन प्रक्रिया सुरू करू. तर घाबरू नका. फक्त तुम्हाला आता हे जे इथले महिने आहे 6-7 महिन्यांचे ते भेटणार नाही, पण पुढे जर तुम्ही ई केवायसी योग्य पद्धतीने केली तर तुमचा लाभ सुरळीत सुरू होऊ शकतो. योजनेच्या अटी आणि नियम. लाडकी बहीण योजनेबाबत लाभ वळवण्यासाठी शासनाने काही कडक अटी निश्चित केल्या होत्या. यामध्ये संबंधित अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. ही अट सरकारने रद्द करावी किंवा हे उत्पन्न आहे ना वाढवावं असं मला वाटतं. कारण की आपण रोजगार जरी घेतला दररोजचा, दर महिन्यामधून आपण 30 पैकी 20 दिवस जरी रोजगार पकडला तर ऑलमोस्ट फॅमिलीमध्ये 4-5 लोक असतीलच. तर तुम्ही विचार करा, 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न जाणार म्हणजे जाणार. सरकारने या उत्पन्नामध्ये थोडी वाढ करायला पाहिजे. सोबतच इतरही काही निकष लावण्यात आले होते, ज्याची पूर्तता न करू शकल्यामुळे ई केवायसी त्रुटी राहिल्यामुळे 80 लाख महिला योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही
ई केवायसी न केल्यामुळे तुमचा लाभ बंद झालाय का? ई केवायसी केली तरी लाभ बंद झालाय का? सोबतच ज्या बहिणींची ई केवायसी चुकली होती त्यांनी डबल केली होती, तुम्हाला लाभ भेटला की नाही? नक्की एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सरकारने फक्त आपल्याला गेम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, मे महिना संपलाय, लाडकीच्या खात्यामध्ये 1500 कधी येणार? अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. अपडेट समोर आली आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्यात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची 3000 रुपयाची रक्कम एकाच वेळी खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. ऑलमोस्ट 13 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले होते. आता मे महिना संपूनही जून महिना सुरू झालेला आहे, पण याबाबत सरकारकडून कोणतीही अपडेट आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजे काय, उद्याला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. आणि मी तुम्हाला हेच सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल आणि 8, 9, 10 या तारखांमध्ये जी-आर प्रसिद्ध होईल. 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील. मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला येणार? मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना 10 ते 15 जून, बघा 10 ते 15 जून मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो, कारण प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येईल असा जी-आर सरकारकडून काढण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मे महिन्याच्या हप्त्यावर निर्णय घेण्यात येईल. लाडक्या बहिणींना फक्त आता 500 रुपये मिळणार. काही ज्या बहिणी आहे, ज्या बहिणींना नमो शेतकरी योजनेअंतर्गत काय मिळतो, लाभ मिळतो, किंवा पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत त्यांना लाभ मिळतो, अशा बहिणींना फक्त आणि फक्त आता 500 रुपये मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला शेतकरी महासन्मान निधी किंवा पीएम किसान सन्मान निधी मिळतो, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण या योजनेचे किती झाले, 12,000 आणि प्लस 500 म्हणजे 500 500 12 महिन्याचे 6,000, असे टोटल 18,000 रुपये तुम्हाला सरकार देणार आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला ज्या बहिणींना नमो शेतकरी आणि पीएम सन्मान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जर लाभ भेटत असेल, तर यावेळेस त्यांना फक्त आता 500 रुपयेच भेटणार आहे. हे सुद्धा लक्षात आलं. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. पण ज्या बहिणींची ई केवायसी झाली नाही, त्या बहिणींना एक चान्स दिला जाणार आहे. आणि सरकारकडे मी अजून माझ्या लाडक्या बहिणींकडनं विनवणी करतो, की ज्या बहिणी खरंच गरजू आहे, त्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. प्लीज करून ज्या बहिणी खरंच गरजू आहे, ज्यांना या 1500 रुपयापासून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे, मुलांची तपासणी आहे, हे सगळं करताना या 1500 रुपयामध्ये खूप लाभ होतो. तर ज्या अपात्र ठरल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यासाठी एक लवकरात लवकर काहीतरी संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना पात्र ठरवणं, एवढं सरकारने या ठिकाणी करावं, एवढंच माझी इच्छा आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींची सुद्धा इच्छा आहे. मोठी उलटफेर काय झाली आहे, 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून 2025 पासून तर एप्रिल 2026 पर्यंत. हा आकडा खूप मोठा, इतका म्हणजे मला नाही वाटत की इतका नंबर असायला पाहिजे होता. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तुम्हाला त्याची अपडेट दिली आहे. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका.